सप्तधातू मधला शेवटचा धातू आहे शुक्र धातू. कालचा तो मज्जा धातू पूर्ण झालेला आहे. आपल्याला बघा सगळ्यांना आरोग्य पाहिजेल आहे. सगळ्यांना खरोखर पाहिजेल आहे हो. कुणाला आरोग्य नको आहे असं नको. कुणाला कोणी आनंदाने औषधं खात नसतं. गरज असेल म्हणून आपण औषध खात असतो. गरज असेल तर खायचं पण असतं. पण आपण खरोखर प्रत्येकाने विचार करायचा. आपल्या अंतर्मनाला विचारायचं, की मी माझ्या रोगाच्या मुळावर काम करायला लागलोय काय? प्रत्येकाने खरोखर तुम्ही विचार करा. तुम्हाला कोणतं औषध आहे, पॅथी कुठली का असेना. तुम्हाला किती वर्ष तुम्ही ते मेडिसिन घ्यायला लागलाय. परत सांगतो तुम्हाला गरज असेल तर नक्की घ्या. तिथं काही दुमत असायचं कारण नाहीये. पण आपल्या रोगाच्या मुळावर काय काम चालू आहे का? ह्याचा जरा अंतर्मनाला विचार करा. लक्षात आलं का? मग आपण औषधमुक्त का होत नाही किंवा आपला डोस का कमी होत नाही? तर आपल्या रोगाच्या रूट कॉजवर काम चालू नाही आहे असं दिसून येतं. तुम्हाला जे डॉक्टरना तुम्ही सांगता की नाही, ती ट्रीटमेंट जी असते सिम्प्टमिक असते. सिम्प्टम्स तुम्ही जे लक्षणं सांगता की नाही, तर त्याच्यावर ट्रीटमेंट असते. रक्तदाब कमी करणं, कमी करायला गोळी असते. रक्तदाब कशामुळे वाढतो त्याच्यावरती काय उपाय नाही. साखर कशामुळे वाढते त्याच्यावर काय उपाय नाही. रक्तातली वाढलेली साखर तुमची कमी करून देतो. नक्की कमी होते. पण कशामुळे वाढते तिथं कुठं औषध उपयोगी पडतं. कमी करण्यासाठी औषध आहे. लक्षात आलं? तर तसं आपल्याला रूट कॉजवर काम करणं आवश्यक असतं आणि त्याच्यातलं ही जी आयुर्वेदामधली कन्सेप्ट मी सांगायला लागलोय, वात, पित्त, कफ हे जर इम्बॅलन्स असतील, ते जर डिस्टर्ब झाले असतील, तर तुमचे सप्तधातू हे इम्बॅलन्स होणारच आहेत. ते अफेक्टेड होणारच आहेत. त्याच्यावरती विपरीत परिणाम होणारच आहे. आणि म्हणून आपल्याला ही जी आम्ही तुम्हाला सांगतो, हे योग म्हणजे जागरूकता, काय तुम्ही खायला लागलाय किंवा काय वगैरे आहे की नाही. तर हे शरीर आपले धारण करत असतात. धातू काय करतात धारण करतात, शरीर धारण करतं. तर आयुर्वेद लाईफ ऑफ तुमचं ज्ञान, तुमच्या कशाचं ज्ञान? जीवनाचं ज्ञान. आपल्याला जीवन तर ते ज्ञान तुम्हाला याच्यामधनं सगळं मिळायला लागलंय. तर आजचा जो धातू आहे की नाही, तर तो शुक्र धातू आहे, 7वा धातू आहे. मी सांगितलं की नाही गवत गाईला, म्हशीला जे घातलं जातं त्याच्यामध्येच तूप असतं. ते एकातनं एक कसं कन्व्हर्ट होतं, मी आता तुम्हाला ह्या व्याख्यानमालेत किती वेळा सांगितलं. तर तुम्ही आत्ता जे काय खाताय, तुम्ही आत्ता असं म्हणू नका, मी आत्ता काहीतरी हेल्दी खाल्लंय, मी काजू बदाम खाल्ले किंवा मी आता एक एक शेक पिलो आणि मग मला ज्या लोकांनी टॉपिक पूर्ण ऐकलेला आहे, त्याला यत्किंचितही शंका घ्यायचं कारण नाही आहे. कुणीही कुणाला त्या विचारायला सुद्धा आवश्यकता नाही. हे मी किती दिवस घ्यायचं? हे किती दिवस घ्यायचं? लक्षात आलं? तर जर तुम्हाला शेवटपर्यंत तुम्हाला आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, तर हे तुम्हाला किती दिवस ज्या आत्ता तुम्ही घातलेलं 30 दिवसातनं त्या कन्व्हर्ट होत, होत जाणार आहे. आणि आपण शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत खाणं-पिणं हे करणारच आहे. आणि मग हे तुमचे धातू का वीक होतात? तर हे तुम्ही जे रॉ मटेरियल घालता, लक्षात आलं काय? तर तेच वेल बॅलन्समध्ये असत नाही. ते बाधित आहे. सगळे पेस्टिसाइड्स अमुक-तमुक आपण आता खतं किती घातली जातात हे सगळं तुम्हाला माहिती आहे. आणि शुद्ध स्वरूपामध्ये न्यूट्रिशनयुक्त तुम्हाला